मामे आवरलं का नाही? वय वय निघू का ग मी? अगं थांब, येऊ घे. अगं येऊ डबा घेऊन जा की. काय ग कृष्णे, काल रायाची सुपारी घाईघाईतच झाली नाही का? नाही ग, असं काही नाही. मला तर तसंच वाटतंय बया. असेल त्यांचं काही म्हणून घाई केली असेल. बरं आता निघते मी, मला उशीर होतोय. शांती नाश मला वय आणते की, नीट जा ग. हा, मला आधी वचन दे, रायाचं आणि कृष्णीचं लगीन तो लावून द्याचं. आपण सोडलं तर दुसऱ्या कुणालाच ही गोष्ट माहित नाही की रायाच्या पत्रिकेतल्या दोषामुळे त्याची पहिली बायको मरणार आहे. काय र असं का बघतोयस? काय नाही, असंच तुझा काम. व्यवस्थित जा. मामे निघते ग. हा खरंच जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणते ते खरंच आहे. हवा एकटच काय बडबडताय? काय नाही आशे, खरंच मला तुझं लय कौतुक वाटतं ग. जगात एक नंबर आहेस तू. तू ठाम राहिलीस म्हणून समज घडलं. काय झालं? अगं मी टेन्शन मधनं बाहेर पडलो ना, सगळं चांगलं झालं बघ. खरंच तुला 10 टोपाची सलामी दे वाटते मला. हा, ती माणसं मेल्यावर देते ती. मग सॅल्यूट सॅल्यूट तर करू शकतो ना. हवं बरं आहे सण तुम्ही. हा सकाळ सकाळ दारू डोसून नाही ना आलाय तुम्ही? नाही नाही, मी तुला तसला माणूस वाटतो काय? तुला माहिती ना मी किती सज्जन आहे ते. वय माहितीये की लई सज्जन आहे तुम्ही. पण आज माझं एवढं कौतुक कशा पायी चाललंय? हा कसं सांगू तुला, तू ठाम राहिलीस म्हणून कृष्णा आणि रायाचं लगीन झालं नाही. नाही तर लग्नानंतर लगेच जीव गेला असता माझ्या लेकराचा. अव मग काय विचारते मी? आया आया किती उशीर झाला. अशा भाऊसाहेबांनी मला लवकर बोलावलं या. मी जातो. अहो चहा तर घेऊन जा. नंतर नंतर आता लय उशीर झालाय मला. अहो असं काय करताय? कसं व्यवस्थित पार पाडलं का नाही मी समज. होय ग, सगळं जिथलं तिथं झालं बघ. आता ती गुरुजींनी सांगितलेली शांती करून घेऊ, म्हणजे लग्नाचं कसलं टेन्शनच नाही. शांती? कसली शांती? हवं शांती नव, वाजंत्री म्हणली ती. एकदा का वाजंत्री बुक केली का नाही की लग्नाचं परत काही टेन्शनच नाही. खोटं बोलायचं नाही, नाहीतर फुलासकट तामन फेकून मारेन मी. मी माझ्या कानाने ऐकलंय की शांती म्हणाली ती. आहे अगं भाऊसाहेब कुठे दिसत नाहीत? अरे ते विठ्ठलाच्या शेतात गेलेत, खताचं काय काम आहे म्हणून. हा, मला कोण सांगणार आहे का कसली शांती आहे ती? शांती? आव सांगितलं की आता शांती नव, वाजंत्री म्हणत होती ती. वहिनी साहेब हे घ्या. सुनील आहे तर नाद नाही, आपलं काम जोरात असते. बघा बघा, झाली लग्नाची पत्रिका छापून. काल रायाची सुपारी फुटली, आज तर लग्न पत्रिका तयार. बघू आणि इकडे तुम्ही बी बघा. नवरदेव बघा तुम्ही पण. ए फुई, माझ्या नावानं करत बसू नको परत खुई खुई. तू पण वाच. मी शिकले आहे होय र. हा, मला वाचाय देत तेव्हा ठेव तिथं. माझा राया मला वाचून दाखवीन. प्रौढ शिक्षण काळाची गरज, वाचल्याला चांगलं असतं. नवरदेव वाचत्याल तर नवरदेव वाचत्याल. आपलं काम चोख बजावलंय. माझ्या धीराचं नाव कशाला लिवलंय ह्यात? फुकटचं कशाला त्याला मान? काढून टाका ती. आता नाव निघणार नाही, फायनल झालं. भाऊसाहेबांनी वहिनीने सांगितलंय. वहिनी नाहीच राह. काय बिघडलं टाकलं तर सोयरीक असती ती, आणि ती काय लग्नाला येणार आहेत का? सुनील, छान छापल्यात पत्रिका. विधात्यांच्या मान सन्मानाला शोभतील अशाच आहे ती. सुनीलचं कामच जोरात असतं. सुनील हलकं फुलकं कामच करत नाही. हा, पत्रिकेला नजर लावून झाली असल तर जावा देवा पुढे पत्रिका ठेवा. समजा यांना शिकवायला लागतंय. वय वय ठेवते. मला पण लय नावं टाकायच्या ते अजून. देवाच्या पुढ्यात ठेवा, नाहीतर आणि कुणाच्या पुढ्यात ठेवा. लगीन तर माझ्याच पुढ्यात, आणि मी ठरवीन तिथंच होणार. फुले,
अगं अशा कशा ठेवायच्या पत्रिका देवासमोर? का ग काय झालं? अगं प्रदीप दादाकडची पत्रिका आली नाही अजून. दोन्ही पत्रिका एकत्र ठेवायला पाहिजे ना. ह्यानं नक्कीच छापली नसणार. पण आता काय करायचं? हे पैलवान तिकडे आपला माल टाक जा. अरे कुठे तू? ये की लवकर. शक्य इंडस्ट्रीच्या मालात आपला माल गेला पाहिजे का नाही? ये लवकर. तू इथं? शक्य इंडस्ट्रीज बद्दल काय म्हणत होतास? तुला काय करायचं का नसत्या चौकाच्या? मला काय करायचं म्हणजे? माझं काम आहे हे. आणि तुमचं नेमकं काय चाललंय र? ए हात लावू नको. लवकर भरायचा टेम्पो, माल पोहोचवायचा. काय मध्ये मध्ये तुझं? पप्या, शक्य इंडस्ट्रीज बद्दल काय बोलत होतास ना ते सांग मला आधी. काय नाही, मोठी कंपनी ती हळद चेक करून गेली पाहिजे एवढंच, बाकी काय नाही. पण त्याची काळजी करायची तुम्हाला काही बी गरज नाही. शक्य इंडस्ट्रीची सगळी जबाबदारी भाऊसाहेबांनी माझ्यावर सोपवली आहे आणि मी समर्थ आहे त्यांना चांगला माल पोहोचवायला. म्हणजे आम्ही काय कामच करायची नाही का मग? अरे करा की, मी कुठे नाही म्हणते. समधी काम करा. फक्त शक्य इंडस्ट्रीचं जे काही काम असेल ना ते मनानं नाही करायचं, एवढंच म्हणणं आहे माझं. शिंदे काका इकडे या जरा. काय मॅडम? हे बघा, शक्य इंडस्ट्रीसाठी जी काही हळद बनवली जाईल ना त्याची क्वालिटी चेक तुम्ही करायची. बर. आणि त्याचा जो काही रिपोर्ट असेल तो मला किंवा राया सरांना डायरेक्ट आणून द्यायचा. हो. आणि शिंदे काका, कुणी तुम्हाला काय बी करायला सांगितलं तर पहिलं येऊन मला कळवायचं. दुसऱ्या कुणाचं काय बी ऐकायची गरज नाही आहे तुम्हाला. ही ऑर्डर आपल्या कारखान्यासाठी लई महत्वाची आहे बघा. हो मॅडम. चला. नेहमीची खरेदी नाही करायची. रायाच्या लग्नाचा बस्ता करायचा. हा आहे बघा. आता तुमच्याकडे चंदेरी, बनारसी सिल्क, पैठणी, हा ज्या ज्या भारी साड्या आहेत की नाही त्या सगळ्या बाजूला काढून ठेवा. आणि माझ्या होणाऱ्या सुनेसाठी शालू आणि पैठणी बाजूला काढा. हा हा हो चालेल चालेल. तुमच्याकडे काय जो नवीन आलाय ना माल तो सगळा भारीतला असेल तो काढून ठेवा. तायडे येऊ का? अरे दादा ये की. हा हा मी तुम्हाला नंतर करते. हो 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 बोलवते. हा अरे दादा ये ये. बरं झालं आलास. ये ये बस बस. अंतरा छान दिसतेस. आता पुढं कसं करायचं ते बोलून घेऊ. माझी तर बस्त्याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. मला बी खर्च करायचा होता अंतरासाठी, पण भाऊसाहेबांच्या पुढे कोण बोलणार? तुम्ही पण लई खर्च करूच नका, साधच करा. असं कसं? माझ्या एकुलत्या एक पोराचं लग्न आहे, ते पण एकुलत्या एक भाचीशी. खर्चाला मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. गुली आत्या कुठे आहे? अगं ती असेल तिच्या खोलीत. हा मी तिला भेटून येते. अगं थांब, तुझ्या लग्नाची पत्रिका तरी बघ. आले, 2 मिनिटात आले. ही बघ, ही आमची पत्रिका. आता तुमची पत्रिका पण पटकन दे, म्हणजे दोन्ही पत्रिका देवासमोर ठेवता येतील. आमची पत्रिका? अरे हो, देवासमोर लागेल ना ठेवायला. पण आमची पत्रिका छापल्यास ना? अगं रंजे, त्यांनी छापल्या होत्या पत्रिका, पण भाऊसाहेबांचं नावच चुकलं ना त्यातलं. मग मी दिल्या परत. आण म्हणलं परत छापून. होय, म्हणूनच मला पत्रिका द्यायला उशीर झाला. असं कसं चुकलं नाव? आता ते पटकन करून घे. रंजे, अगं तुझ्या होणाऱ्या सुनेला दागिने दाखवलंस का नाही? अगं येळच नाही मिळालं. तुम्ही बसा हा बोलत, मी आलेच दागिने घेऊ. तस इकडे काय चाललंय तुमचं? 17 तारखेला लगीन आहे आणि तुम्ही अजून पत्रिका छापल्या नाही त्या? अगं पण खोट्या लग्नाच्या पत्रिका कशाला पाहिजेत?
आमच्याकडनं जी माणसं येणार आहेत तीच तुमच्याकडनं येणार आहेत. एका बाजूच्या पत्रिका ठीक आहेत ना, आणि तसंही खर्च करायला माझ्या खिशात दमडा नाहीये. अरे दादा असा कसा ऋतू वाईस तर डोसकं चालव की. पत्रिका कुणाला पाहिजे? रंजीला. हा मग तिच्यापुरतीच छापायची ना. खोट्या लग्नाच्या खोट्या 4 पत्रिका छापायला असं किस्त पैसे लागते ती. तुला कोण म्हणतंय समजा गावाला वाट म्हणून? हे माझ्या लक्षातच आलं नाही ना. आता आलं ना, कुणाला तर संशय यायच्या आत पत्रिका छापून घ्या. दादा वहिनी तुमची बी लग्नाची जोरदार तयारी चालू आहे म्हणा की. वय ना. वा वा वा. हे बघ आता तुला कसं वाटतंय ते बघ. हळू हळू. बघ बाई अंतरा, आता तुला कसे वाटतायत दागिने? छान आहेत. अंतरा, आता ह्यातला तुला आवडेल तो एक दागिना निवड, म्हणजे लग्नात घालायला होईल. कुठला घेऊ? ऍक्च्युली आत्या मला सगळेच दागिने खूप आवडलेत. अगं सगळे तुझ्यासाठीच आहेत. लगीन झाल्यावर सगळं तुलाच मिळणार. हा घेऊ? मग ह्यो दागिना मी बाजूला काढून ठेवते. मी आधीच हे ठेवून. अंतरा हा उठ. झालं ना दागिने बघून? हो. जा. कुठे? तुझं ज्याच्याशी लगीन ठरलंय त्याच्याकडे जा. तू आत्तापासून त्याला जेवढं मुठीत ठेवशील का नाही तेवढं चांगलं आहे तुझ्यासाठी. किती वाजलेत बघ. राय आता कारखान्यात असेल, आणि कारखान्यात ना ती हळदीची खूप धूळ असते. मला अलर्जी आहे ग हळदीची. अगं असं म्हणून कसं चालेल अंतरा? आता तू छोटी मालकीण होणार आहेस त्या कारखान्याची, तेव्हा तिथलं कामकाज तुला बघायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय कसं करणार? किस्ता पैसा हाय किस्ता नाही. काय रे दादा? मुली खरं बोलते. तू जा राहायला भेटायला जा. जा. जाते. बाय. अगं जरा इकडे येतेस का? वय वय आलेच आलेच. लईच खर्च केलाय रंजनानं. अंतरा या घरात आली ना की आपले सगळेच दिवस बदलतील बघ. एकदाच फक्त हे लग्न होऊन जाऊ दे. माझं थोडं ऐकता का? हे सूर्य जुळवू नका, ओढून टाका ही लगेच. काय बोलतेस तू? तुमच्या लेकीच्या भाल्यासाठी सांगतोय. धाकल्या मालकांचं ज्या मुलीसंग लग्न होईल ना ते मरून जाणार आहे, जागणार नाही ती. अजून वेळ निघून गेली नाही, ओढून टाका ही लगीन. माग काय बघताय? माझ्याकडे बघा, माझ्याकडं. मोडून टाका ही लगीन. लई हिंमत वाढली अरे तुझी. काय बी काय भरवतेस आमच्या सैऱ्यांच्या मनात. पण तोंड बंद कर आणि मुकाट्यानं इथनं निघून जा. भाऊसाहेबांनी सांगू दारू पिऊन काय केलंयस ती. आणि काय र तुझा या लग्नाशी काय संबंध? तुझ्या कृष्णी बरोबर तर होत नाही ना? मग दुसऱ्यांच्या भानगडीत कशाला नाक खुपसतोयस? चल निघित ना, निघित ना. वा रे वा. कोणाची का असाना पण ती लेकच आहे ना. मी तुम्हाला तिचा जीव घेऊन देणार नाही. हा आता जातोय. तुम्हाला नीट सांगतोय, ही लग्न होऊन नाही देणार म्हणजे नाही देणार. मी आता सांगतोय. चल चल निघ. कुले आता काय ग? त्याचं तोंड बंद करायसाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे आता. राया मला आज कळलं माझी काय पण इज्जत नाही इथं. लगा तू दिवस रात्र ह्यो कारखाना मोठा करण्यासाठी धडपडत असताना मी होतोच की तुझ्या बरं का नव्हतो? अरे माझ्या मालकीचा नसेल ह्यो कारखाना, तरी पण तुझ्या एवढंच माझं या कारखान्यावर प्रेम आहे. पण आज मला कळलं लगा माझी लायकी शून्य आहे इथं. अरे पप्प्या, रडायला काय झालं ते तरी सांगा आधी. सांगून काय उपयोग आहे? तू काहीच नाही करणार मला माहिती ती. असं कसं काय करणार नाही? तू सांगून तर बघ. आरती कृष्णा 4 चौघात माझा अपमान करत होती.
मला म्हणली इथलं आता सगळं मी बघणार आहे. अरे एवढंच नाही, त्या ऋतिकला काय म्हणली माहिती का, नौकर म्हणली नौकर. अजून म्हणली तुम्ही भाऊसाहेबाच्या जीवावर जगणार आश्रित आहे. अरे ती बिचारा रडत रडत कारखान्यात निघून गेला. काय? एवढंच नाही, इथनं पुढे जे काय काम करशील ना ती राहायला नाही मला सांगून करायचं असं म्हणली, नाहीतर कामावरनं काढून टाकून असं बोलली ती मला. एवढं ऐकून घेण्यापेक्षा मी काम सोडून गेलेलं बरं. पप्या मला नाही वाटत कृष्णा अशी वागल. म्हणजे मी खोटं बोलतोय का? ठीक आहे, मी जातो घरी, देतो नोकरी सोडून. तुला अजून माझा विश्वास नाही ना? तू विचार त्या कृष्णाला काय म्हणली ती. मी म्हणलं भाऊसाहेबांना सांगेन, तर मला म्हणली जा कुणाला सांगायचं सांग, मी नाही घाबरत कुणाला. आणि ती म्हणली मी जास्त शिकली म्हणून भाऊसाहेब माझ्या आता मुठीत आहेत. काय असं म्हणली ती? मी काय बी सहन करीन, पण भाऊसाहेबांना कोणी काय बोललेलं मी अजिबात सहन करणार नाही. हो मॅडम, काय अगोदर एंट्री करा आणि मग आज जा. तुला कळतंय का तू कोणाला एंट्री करायला सांगतोय? त्या कारखान्याची मी छोटी मालकीण आहे. कारखान्याचे सगळे नियम सगळ्यांना सारखेच असतात. तुला काय मालकांची अरेरावी करायला ठेवलंय काय? हो मॅडम, मी वाद घालाय मोकळा नाही तुमच्याशी. पहिली एंट्री करा आणि आज जा. मग जा बाया. बावळटेस का तू? दिसत नाही का तुला? का डोळे फुटले तुझे? अहो मी बघूनच चाललो होतो, पण तुम्हीच मोबाईल मध्ये बघत होता. हे शट अप. लायकी आहे का तुझी? माझी चूक काढतोय? दीड दमडीचा कामगार. अहो मॅडम, एवढं काय ऐकवताय त्यांना? आणि मी स्वतःच्या डोळ्यांना बघितलंय, त्यांची काही बी चुकी नाहीये. ए, तुला कोणी विचारलंय का? गप्प बस आणि तुझं काम कर. रायाला सांगतेच मी आणि बघतेच तुला कसं कामावर ठेवतो ते. मॅडम असं करू नका हो, मी तुमच्या पाया पडतो. दादा उठा. अहो असं काय करताय? हा, तुमची काही बी चुकी नाहीये आणि तुम्हाला कोणी बी नोकरीवरनं काढणार नाही. हा, घाबरू नका. हे ठरवणारी तू कोण ग? काय तुझा संबंध? तू पण इकडची नोकरच असे लक्षात ठेव. हा, असू आम्ही नोकर, पण आम्ही आमच्या कष्टानं बनवलेलं खातो, फुकटचं नाही. आम्हाला आमचा स्वाभिमान आहे. खड्ड्यात गेला तुझा स्वाभिमान. भाऊसाहेबांनी फेकलेल्या तुकड्यावर जगतेस तू, कळलं का? म्हणे स्वाभिमान आहे आमचा. मॅडम, मी तुमचा मान ठेवून बोलते, तुम्ही पण नाही ठेवायचा तुझा मान. काय करणार आहेस? बोल ना, काय करणार आहेस? कोण आहेस तू? काय आहे तुझी लायकी? भाऊसाहेबांनी दया दाखवून तुला या कारखान्यात कामावर काय ठेवलं? स्वतःला मालकीण समजायला लागलीस? तुझा तो दारुडा मामा विधात्यांच्या पायाशी पडलेला असतो, आणि तुझी ती मोलकरीण मामी, ची लायकी तरी आहे का विधात्यांच्या घराकडे बघायची? उद्या तुझ्या सकट तेही माझ्या हाताखालचे नोकर असणार आहेत. भिकारी कुठले. बास. माझ्या मामा मामी बद्दल मी एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही. कृष्णा, विधात्यांच्या होणाऱ्या सुनेवर हात उघडलास तू? हिम्मत कशी होते ग तुझी? राया आणि भाऊसाहेबांना तरी घाबरायचंस? माझ्या मामा आणि मामीपेक्षा मला कोणी बी मोठं नाहीये, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. राया, बघितलंस तू? तुझ्या होणाऱ्या बायकोवर तिने हात उघडला, सगळ्यांसमोर अपमान केला, आणि तू नुसतं बघत बसलायस, काहीच बोलत नाहीयेस. कृष्णा, माफी माग तिची. राया सर, कृष्णा, अंतराची माफी माग. नाही मागणार. एक वेळ माझी चुकी असती ना तर मी माफी मागितली असती, पण मी आज काय बी चुकलेली नाहीये. तेव्हा किती बी आणि काय बी झालं ना
तरी बी मी हिची माफी मागणार नाही.